गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्हाला निघायचं आहे लवकर. तर तयारी चालू आहे. गाडीमधनं थोडंसं सामान काढायचं होतं म्हणून आले होते. मॉर्निंग व्यू इतका मस्त आहे, खूप खूप जबरदस्त. आता निघायचं आहे आपल्याला पुढे, त्याच्यामुळे पटापट आवरून घेऊयात. ब्रेकफास्टमध्ये आहे आलू पराठा, पोहे, ऑमलेट. हे सगळे ॲज पर ऑर्डर बनवलं आहे की आपण जसं सांगू तसं बनवतात. कसं आहे? एकदम छान. एकदम छान. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा रुद्र लहान होता तेव्हा मी, दादा, आई, प्राची वहिनी, अबीर आणि आम्ही सगळे आलो होतो इथे. तेव्हा आम्ही तिथे फॉर्च्यूनमध्ये थांबलेलो. ते पण तिथे त्याच लेनमध्ये पुढे होतं. चला तर निघालोय आता गुहाघरसाठी. गुहाघर इकडनं 250 किलोमीटरवरती आहे. आणि आता प्रवास सुरू केलेला आहे. आम्ही वाजलेले आहेत 9:30. आता बघूयात किती वाजता पोहोचतो. प्रवासाच्या मध्यावर आलो आहे. माणगाव लागलेलं आहे आणि इतकं ट्रॅफिक जाम आहे इथे, माहीत नाही का, पण मे बी गावांच्या यात्रा चालू आहे तिकडच्या, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. ट्रॅफिक पूर्ण लागली आहे आणि मुलं पण वैतागले थोडेसे. तर हा जो 1 पाऊण तासाचा पट्टा आहे तो पूर्ण रेड दाखवत आहे मॅपमध्ये, कारण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. त्याच्यामुळे आम्हाला 1-1.5 तास इथे ट्रॅफिकमध्येच बहुधा जाईल. ट्रॅफिक सुटली आहे आणि आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे. प्रचंड ऊन पडले, पूर्ण रस्ता असा तापलेला आहे, वातावरण गरम आहे आणि त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. गाडीमध्ये फुल AC असून सुद्धा गरम होतं. इथे लेणी आहे, काही माहित नाही काय त्याला. लेणी केव्स. एवढं सेट असलं पाहिजे ना की नंतर आम्ही चिपळूणवरनं राईट घेतला आणि वळणावळणाचा रस्ता सुरू झाला. तर मळमळ करायला लागला जीव, म्हणून थोडा वेळ गाडी थांबवली. तर हे छानसं छोटंसं पिल्लू, त्याच्या पंखाला काहीतरी लागलं होतं, ते इथे येऊन बसलं होतं. म्हटलं त्याला घेऊयात, पाणी पाजूयात, पण तो तेवढ्यात उडून बाजूला गेला. जेव्हा रुद्रने ट्राय केलं त्याला हातावरती घ्यायला. घेतो हातावर. नको बेटा, लागलंच आहे त्याला, माहिती आहे मला. नको. आणि आता गुहागर राहिलेलं आहे 23 किलोमीटर्स. मी थांबले कारण की ध्रुवला झोका देते. ध्रुव चिडचिड करत होता कारण की गाडी मूव्हिंग असते कंटिन्यू आणि मुलांना कंटाळा येऊन जातो मूव्हिंग गाडीमध्ये. तर मग त्याला झोका बांधलेला होता मी, त्याच्यात त्याला झोपवत होती आणि तो छान गुंगला होता. त्याच्यामुळे थोडा वेळ झोका दिल्यानंतर लगेच झोपून गेला. मी एकटी असल्यामुळे त्याचा झोकाही छान बसत होता मधल्या सीटवरती, त्याच्यामुळे तो छान झोपून गेला. आणि झोक्यामध्ये धक्केही जास्त जाणवत नाहीत त्याला, कारण की ते आधंतरी असतं वरती बांधलेलं. आणि परत आम्ही निघालो. हाच तो आवाज ज्याच्यासाठी एवढं ट्रॅव्हल करून आणि हे आमचं रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट गाज.
तर गुहागरमध्ये आहे हे आणि खूप मस्त म्हणजे व्ह्यू आहे इथून समुद्राचा. बोल बोल बोल. थांब थोडंसं. रुद्र रुद्र कुठे गेला? वरती आहे. इकडनं आहे का एंट्री? कुत्रा पण दिसत नाही. नको चल. आधी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला असं वाटलं की इथे कोणी नाही आहे आणि थोडंसं घाबरल्यासारखं झालं, कारण की प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि गाड्या वगैरे असं बंद पडलेल्या दिसल्या मला. असं ते भूत बंगल्यामध्ये कसं असतं तसं वाटलं. पण वीकडेजमध्ये तिथे कोणी नसतं, वीकेंडलाच बरेच जण येतात. कारण की आणि उन्हाळाही सुरू झाला आहे त्याच्यामुळे थोडी वर्दळ कमी आहे. पण खूप मस्त रिसॉर्ट आहे, एकदा व्हिजिट नक्की करा. नवीनच आहे आणि अजून पिशव्या पण नाही काढले सोफ्यांच्या. वायफाय गेलं. वाव नाईस. रुद्रचा बेड छोटा. 109 नंबर ना? होय होय सर. काय गाण्यात येत ना? हो आलोच मी 1 मिनिट. नाही नाही नाही, डोंट स्लाइड. हां हां ऑटोमॅटिक. मी जातो. का सुंदर रूम आहे रुद्र, मस्त बघ ना, छान. किती छान आहे. एकदा पण विशेष नसतो. पुढचे 3 दिवस आम्ही इथे राहणार आहोत आणि म्हणजे आधी एंट्री केल्यानंतर मला थोडंसं असं झालं की बापरे किती आतमध्ये आणि कुठे आलोय आपण. पण रूम बघितल्यानंतर ओ माय गॉड, काय रूम आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे रूम. इंटेरियर म्हणू नका तुम्ही, त्याचे ॲम्बियन्स जे आहे ना खूप मस्त आहे, खूप मस्त आहे.
असं छान ठिबक केलेलं आहे त्यांनी पूर्ण एरियामध्ये, कारण की प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि झाडं आत्ताच नुकते नवीन नवीन लावलेत. हे ज्या रूममध्ये आम्ही थांबलेलो आहे ना, ती मे बी त्या 3 रूम्स नवीन आहेत, खूप नवीन आहेत, म्हणजे जस्ट ओपन केलेल्या आहेत अशा आहेत. कारण की जे आतमधलं आपण म्हणतो ना सगळं, ते खूप नवीन वाटतं आहे सगळं. आणि पहिलेचे जे हट्स आहेत ते जुने आहेत मे बी. तर खूप छान ॲम्बियन्स दिलेला आहे या सर्वाचा त्यांनी. आणि ही आयडिया खूप मस्त आहे की इन्फिनिटी टाईप त्यांनी सगळं केलेलं आहे. म्हणजे समुद्र दिसतोय सगळ्या गोष्टींमधनं. बेडवरती झोपल्यावरती आम्हाला भूक लागली होती, आम्ही जेवायला काही कुठे थांबलो नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट पोचायचंच बघितलं. दुपारी जास्त भूकही नव्हती, त्याच्यामुळे छान भजी खात असं आम्ही TV. एकदम सुंदर, छान. अजून काम चालू आहे त्यांचं बरं सगळं. तिथे सीट आउट वगैरे केले त्यांनी, बघितलं का? हां, तिथे पण जाऊ शकतो आपण. चालत चालत. हे काय आहे? हे थिएटर सारखं बनवलं आहे का त्यांनी काही? सिटिंग. मला असं वाटतंय ना की डेस्टिनेशन वेडिंग वगैरे हां हां हां, ऑप्शन नाही त्यांना, तेच करावं लागेल. बुकिंग्स थोडी ना एवढ्या मिळतील त्यांना, कारण की किती लांब आहे ते. पण हॉटेल सुंदर आहे, ज्यांनी बघितलं तो परत येणार. काय म्हणता? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. एक वायफाय सोबत घेऊन यायचं फक्त. अरे या बोटी कुठून आल्या आत्ता? आत्ता नव्हत्या. नाही, आत्ता मी आली तेव्हा नव्हत्या. रुद्रला भजी खाण्यासाठी भूक नव्हती आणि नंतर त्याला पास्ता खायचा होता, मग तो पास्ता त्याला दिला बनवून. आणि तर आपण जाणार आहे उद्या स्विमिंग पूलला. तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये जाऊ. बाय. ये इकडे रुद्रा. कुठे नको जाऊ, इकडे ये. तुला कळतंय, थांब. कुठे रेस्टॉरंट? हे ते आपण गेलो होतो तेच होतं. इथे पण आहे. इकडे पण आहे. पप्पा, मला तर तिथे जायचंय. इकडं नाही रे. पप्पा, ये इकडे. तिथे स्लाइड वगैरे पण आहे. आवाज कुठे? इकडं नाही बेटा. तिथे पण झोका आहे. तिथे झोका पण आहे. शांत बस थोडासा. हा, ऐक ना बेटा. इथे सर्व ॲज पर ऑर्डर बनवतात, त्याच्यामुळे आधीच 2 थाळी मी सांगितली नॉनव्हेज. रुद्र तर काही एवढं खाणार नाही, फक्त त्याच्यातली चपाती संपेल आणि सार लावून लावून खाईल. ही माझी व्हेज थाळी आहे. याच्यातली फ्लावरची भाजी खूप गोड होती, मला आवडली नाही. गवारची भाजी, फ्लावरची भाजी, डाळ, भात, शेवया आणि चपाती असा मेनू होता. आणि यांना कोळंबीची भाजी आणि पॉपलेट होतं. पिल्लू आहे सगळं पिल्लू आहे. छोटी छोटी पिल्लू, तिची मम्मा आहे. मी एक केकला आमलेट दिलं तर ते नाही खाल्लं. आले 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 आले. आले आले आले. भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. See you.